या देशामध्ये सर्वप्रथम ज्याने स्वराज्य क्रांती केली ते छत्रपती शिवराज यांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी. त्यांची 50 वर्ष झाली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्या निमित्तानं एक लोकजागृतीसाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वराज्य ज्योत यात्रा महाराष्ट्रातील विविध भागातून जाणार आहे. याचं उद्घाटन या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, आमचे सहकारी दिलीप कोसे पाटील, धर्मराव बाबातराव, अजित तटकरे, बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, अमोल मिटकरी, रुपालीताई चाकणकर, समीर भुजबळ, सूरज चव्हाण, पार्थ पवार, शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, आरतीताई साळवी, मनीषा तुंबे, सुनील गिरी, सर्व उपस्थित शिवप्रेमी माझ्या बांधवांना, भगिनी, मातांना. तर म्हणजे छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर तासन तास सुद्धा आपण याच्यावर बोलू शकतो. पण आज आपल्याला जो आहे हा रथ घेऊन जायचा आहे ते लोकांनाही सांगण्यासाठी, ते पटवून देण्यासाठी की आपला हा राजा बहुजनांचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता, मोलमजुरी करणाऱ्यांचा राजा होता, मावळ्यांचा राजा होता. त्या राजानं असं कधी म्हटलं नाही की हे माझं राज्य आहे. त्या राजानं सांगितलं हे रयतेचं राज्य आहे, रयतेला अर्पण केलं. या राजाने न्याय कसा असावा स्वतःच्या मुलापासून सुरुवात केली, सांगितलं. जेव्हा संभाजी राजे चुकले त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राजे काय केलं तुम्ही हे, पण तुम्हाला सुद्धा क्षमा नाही. एका लहानशा चुकीसाठी सुद्धा संभाजी राजांना सुद्धा नजर केले ह्या शिवरायानं. आणि हे तर आता आमच्या पोवाड्यामध्ये सुद्धा सांगितलं, रांझ्याच्या पाटलानं जेव्हा बलात्कार केला, महाराजांनी हुकूम दिला, रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडून माझ्या समोर हजेरी करा, संध्याकाळपर्यंत जो आहे हुकमाची तामिली झाली. असा हा न्याय देणारा राजा. फौज जर निघाली तर शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये असे फौजेला हुकूम देणारा हा राजा, शेतकऱ्याचा हित सांभाळणारा राजा. त्या राजाबद्दल किती बोलावं तेवढं. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की असा हा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. आपल्या सगळ्यांना कल्पना, रायगडावर महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली. पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिला, शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली. दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी रचला आणि गायला. आणि हे पोवाडे रशियापर्यंत गाण्याचं सौभाग्य जे आहे अण्णाभाऊ साठेंना लागलं. सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक महाराजांसाठी होते. महाराष्ट्राला प्रबोधन त्यांच्या माध्यमातून झालं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी ज्यांनी प्रबोधन केलं, त्याचा उगम जो आहे हा इथंच होता, छत्रपतींच्या कार्यामध्ये. रयतेचा हा राजा नेमका कसा होता हे तुम्हाला आम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी हा राजा लढला नाही. हा राजा केवळ जाती धर्मासाठी नाही, हा राजा लढला तर जिथे जिथे अन्याय होता त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यास, अन्यायाला खत्म करण्यासाठी हा राजा लढला. 12व्या वर्षापासून स्वप्न पाहिले या राजाने. शहाजीराजे जिजाऊंचे विचार कृतीत या शिवराजांना, महाराजांनी 12व्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना त्याला शिवराज मुद्रा स्पष्टपणे जी दिली त्याच्यामध्ये विश्ववंदिता असा उल्लेख आहे. म्हणजे काय? विश्ववंदिता, विश्वबंधुता, विश्वशांती, विश्वसौख्य, विश्वभरभराट, विश्वविकास, उदात्त
भावना स्वतःपुरती नाही, त्याच्या विश्वाचा त्यांनी विचार केला. रशियाचे माजी पंतप्रधान बुल्गानिन म्हणतात, साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. बुल्गानिन यांनी म्हटलेला. आणि एवढंच नाही, जगविख्यात इतिहासकार इनॉल्ड डायबन म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही रोज त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. काय लंडन, मुंबई लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये 16 जानेवारी 14 फेब्रुवारी 1678 या पत्रव्यवहारामध्ये अलेक्झांडर द ग्रेट, सीझर, हनिबल ह्या पराक्रमी जे जागतिक पुरुष आहेत त्यांच्या जोडीला छत्रपतींची जी आहे तुलना करण्यात आलेली आहे. सगळ्यांनीच कौतुक केलं. महाराष्ट्राच्या बाहेरच्या कवींनी सुद्धा, मग ते तामिळ असतील सुब्रमण्यम भारती, तेलुगू असतील कोमाराजू, व्यंकट लक्ष्मण, बंगाली रवींद्रनाथ टागोर, गुजराती झवेरचंद मेघानी, हिंदीचे केदारनाथ भूषण, सगळ्यांनी महाराजांना गौरव. सर्व काल खाफी खान म्हणून एक औरंगजेबाचा सरदार होता आणि तो महाराजांचा कट्टर दुश्मन, पण तोही छत्रपतीविषयी म्हणतोय की शिवाजीने सर्व काळ स्वराज्याच्या प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचे त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत. जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील त्याला तो कडक शासन करेल. त्यांच्या दुश्मनांनी सुद्धा त्यांच्या जगाच्या पाठीवर हा पहिला राजा ज्याने शेतकऱ्याला प्राधान्य दिलं. आणि याचं सैन्य कुठलं आहे? त्याचं सैन्य सगळे कष्टकरी, मावळे शेतकरी, मजूर, अलुतेदार, बलुतेदार, सगळा बहुजन वर्ग, हा सगळा त्यांच्या लढाईमध्ये. त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी तर पोवाड्यातच म्हटलेलं आहे त्यांच्या कष्टाविषयी, सोसिले उन्हा तान्हाला, झाला नाही पाऊस आला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीचा आणला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला, राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. दुसरी उपमाच नाही या राजा. एखाद्याची उपमा आपण एखाद्याशी करू शकतो, दुसरी उपमा नाही. असा हा राजा, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे खरं म्हणजे, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की हा राजा सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे आहे राज्य मिळवलं. त्याच्यामध्ये जे आहे रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी या सगळ्यांमधून जे आहे त्याच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन महाराजांबरोबर ते लढले. सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, मसूद खान, अंबर वहाब, शबा खान, नूर खान बेग, इब्राहिम पठान, दाऊद खान, मसूद खान, हुसैन खान, जाफर खान, मदारी, मेहतर, काझिम, हैदर, कितीतरी मुस्लिम सरदार त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या अंगरक्षकामध्ये जे आहे 4-4 मुसलमान सरदार होते. आणि त्यांची जी नावं जी आहेत आपण वाचली, बहिरजी नाईक, म्हणजे आज त्याचा अभ्यास करतात की त्यांनी कशा प्रकारे जे आहे लोक शत्रूच्या बातम्या आणत असतील. तो रामोशी समाज होता, संभाजी करवर धनगर समाजाचा, नेमाजी शिंदे धनगर, इसाजी गायकवाड माळी, शिवा काशी न्हावी, जेव्हा महाले न्हावी, एसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजी प्रभू देशपांडे कायस्थ, मदारी मेहतर मुस्लिम, काझी हैदर मुस्लिम, रायप्पा महार महार समाज, सिद्धप्पा महार महार समाज, सगळ्यांना घेऊन. कधी कधी लोक असं विचारतात की राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये मोठमोठे राजवाडे पाहायला मिळतात. किती सुंदर राजवाडे, किती सुंदर त्यांचं सौंदर्य, महाराष्ट्रात कुठं काय आहे? त्यावेळेला असं म्हणावं असं वाटतं. त्या तिकडच्या राजा राजवाड्यांनी जे आहे आक्रमण करणाऱ्या मुघलांबरोबर जे आहे कॉम्प्रोमाइज केलं, हात मिळवणी केली, शरण गेले, सोयरी केली, महाल वाचवले. पण हे सगळं आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्याच मातीत रोखलं. त्याच्यासाठी त्यांनी महाल बांधले नाही, तर हे गड किल्ले त्यांनी उभे केले. हे गड किल्ले आज या
अनेक राजमहालांपेक्षाही जास्त तुम्हाला आम्हाला प्रिय आहेत. महाराजांनी हे महाराष्ट्राचे अलंकार आहेत, हे स्वातंत्र्याचे अलंकार आहेत. महाराष्ट्र सेनापती बापटाने म्हटला, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाढा न चाले, करा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.